आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला एन्काउंटरच्या अपडेट संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अक्षय शिंदेकडून पोलिसांवर जीवघेणा हल्ला। दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासासाठी अक्षयला ताब्यात घेतलं होतं, पोलिसांकडून स्पष्ट। जखमी झालेले आहेत आणि कोणाला किती लागले या घटनेत किती पोलीस जखमी झालेले आहेत? या घटनेमध्ये एक पोलीस अधिकाऱ्याला पायाला गोळी लागलेली आहे आणि ते उपचार घेत आहेत। इतरही पोलीस अंमलदार उपचार घेत आहेत। शिंदे आणि फडणवीसांना मुख्य आरोपींना वाचवायचं आहे। एका शिंदेचा दुसऱ्या शिंदेनं एन्काउंटर केला, दुसऱ्या शिंदेचा एन्काउंटर जनता करेल। संजय राऊतांचा हल्लाबोल। अक्षय शिंदेच्या भोवती रहस्यमय काहीतरी एक निर्माण झालेला आहे पडदा। एका शिंद्याने दुसऱ्या शिंद्यांचा एन्काउंटर केला, एका शिंद्याचा एन्काउंटर झाला, दुसऱ्या शिंद्यांचा एन्काउंटर जनता करेल। एकनाथ शिंदेंचं एन्काउंटर करायला संजय राऊतांना 7 जन्म घ्यावे लागतील। भरत गोगावले यांची संजय राऊतांवर टीका। संजय राऊतला अजून कळलं नाही की मुख्यमंत्री शिंदेंवरतीच तो बोलतो, आम्हाला माहिती आहे। पण मुख्यमंत्री शिंदेंचा एन्काउंटर करायला संजय राऊतला 7 जन्म घ्यावे लागतील। जरांगेंचं आंदोलन आणि बदलापूरची घटना वेगळी। मूर्खांना घटनांची जाणीव नसल्यानं बेताल वक्तव्य। आरोपी होता मेला, लोकांनी फटाके वाजवले। संजय शिरसाट यांची टीका। महाविकास आघाडीचे लोक आरोपीला फासावर लटकवायला सांगत होते। पोलिसांच्या जीवावर उठला तरी आरोपीविषयी विरोधकांना सहानुभूती। विरोधकांच्या वागण्यावर आश्चर्य वाटतं। मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीचे लोक सांगत होते फासावर अटकवलं पाहिजे, आता तेच लोक आरोपी गुन्हेगार पोलिसांच्या जीवावर उठला, त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवत आहे। या राजकीय नेत्यांच्या वागण्याचं एक आश्चर्यच वाटतं। संजय शिंदे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचे निलंबन करा। प्रकरणाची न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी व्हावी। सुषमा अंधारे यांची मागणी। यांनी स्पष्टपणे या सगळ्या प्रकरणावर संशय व्यक्त केला। त्यांनी हेही म्हटलंय की पोलिसांना पोलिसांचं काम करू द्यायला पाहिजे। कायद्याची प्रक्रिया बायपास करणं हे संशयास्पद वाटतं, याची चौकशी झाली पाहिजे। एन्काउंटर करणाऱ्या संजय शिंदेंचं ट्रॅक रेकॉर्ड तपासा। जयंत पाटलांची मागणी। अक्षय शिंदेचं समर्थन विरोधी पक्ष करत नाहीत, मात्र संस्था चालकांवर कारवाई करावीच लागेल। जयंत पाटलांची भूमिका। ज्याने गोळ्या घातल्या त्याचंही ट्रॅक रेकॉर्ड बघा, त्याचंही नाव शिंदेच आहे, त्याचं ट्रॅक रेकॉर्डही बघा। पण अक्षय शिंदे यांचं समर्थन विरोधी पक्ष करत नाही। काल अक्षय शिंदेला पोलिसांनी ठोकला, मात्र एन्काउंटर विरोधकांचा झाला। पवार साहेब, तुम्ही काय बोलत आहात? तुमच्या वक्तव्याचा फायदा उद्या गुन्हेगारांना होईल। भाजप आमदार आशिष शेलार यांचा विरोधकांवर हल्लाबोल। अक्षय शिंदेला पोलिसांनी ठोकला, पण एन्काउंटर विरोधी पक्षाचं झालं। महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांची विरोधी पक्षाची जी काही वक्तव्य आहेत नाही, बेशरमपणाचं लक्षण आहे। आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग। फॉरेन्सिक टीमनंतर सीआयडीकडून देखील घटनास्थळाची तपासणी। सीआयडीचे अधीक्षक तपासाचे प्रमुख असणार।